Nature in 1883 classify the kingdom Plantae into two subkingdoms such as cryptogams and hello students, welcome in our channel. चला तर मग शाळा सुरू होऊन 5 ते 6 दिवस झालेले आहेत. बघता बघता दिवस जातील आणि आपली पहिली चाचणी येईल. युनिट टेस्ट फर्स्ट सुरू होईल, पण ती येण्याआधी सगळ्या शाळांनी जवळपास आपला सिलेबस चालू केला असेल आणि म्हणून आज पण आपण काय करणार आहे तर आपल्या सायन्स 2चा जो पहिला टॉपिक आहे ज्याचं नाव आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, त्याला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहे. ओके, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. तर तुमच्या पुस्तकामध्ये सगळ्यात सुरुवातीला या ठिकाणी कॅन यू रिकॉलमध्ये एक क्वेश्चन विचारलेला आहे बघा. काय? हाऊ लिव्हिंग ऑर्गॅनिझम बीइंग क्लासिफाईड. तर तुम्ही 8th स्टँडर्डमध्ये शिकलेला आहात, त्यामध्ये तो पहिलाच टॉपिक होता तुम्हाला. ओके, क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कसे क्लासिफाईड केलेले आहेत, कशाच्या आधारावरती केलेले आहेत हे तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात. पण ते युनिसेल्युलर असतील, मल्टीसेल्युलर असतील, त्याच्या आधी प्रोकॅरियोटिक की युकॅरियोटिक, मग युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर, सेल वॉल प्रेझेंट, ॲब्सेंट यानुसार. ओके, या सगळ्यांनुसार तुम्हाला माहिती आहे कुणी तर रॉबर्ट विटाकर यांनी इन 1959मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा प्रॉपर स्टडी करण्यासाठी जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत हे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स काय केलेले आहेत 5 किंगडममध्ये काय केलेले आहेत त्या ठिकाणी क्लासिफाय केलेले आहेत. आणि हे तुम्हाला माहिती आहेत कोणकोणते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स त्या ठिकाणी क्लासिफाय केलेले. त्यातला पहिला किंगडम आहे मोनेरा, जो प्रोकॅरियोटिक असतो, म्हणजेच यांच्यामध्ये तुम्हाला ट्रू न्यूक्लियस दिसणार नाही. त्यानंतर युकॅरियोट म्हणजेच त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय होतं ट्रू न्यूक्लियस आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजे न्यूक्लियस दिसतो, पूर्णपणे स्पष्ट न्यूक्लियस आपल्याला दिसतो. पण जर ते सिंगल सेल असतील तर त्याला आपण युनिसेल्युलर म्हणतो, ज्यामध्ये सेकंड किंगडम घेतलेला आहे प्रोटिस्टा, अमिबा, पॅरामेशियम हे त्याच्यामध्ये येतात. आणि मल्टीसेल्युलर, मल्टी शब्दातच आहे, म्हणजेच त्या ठिकाणी काय मोर दॅन 1 सेल, बऱ्याच सेल आहेत असे मल्टीसेल्युलर असतील त्या ठिकाणी. पण या मल्टीसेल्युलरमध्ये सुद्धा काय असतात तर ती जी सेल आहे त्या सेल भोवती त्या ठिकाणी सेल वॉल आहे का नाही त्याच्यावरून पुन्हा क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर सेल वॉल असेल तर त्यामध्ये काय येतात त्या ठिकाणी 2 किंगडम येतात, एक म्हणजे प्लांटी आणि दुसरा आहे तो फंजाय. पण त्यात सुद्धा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे प्लांट्स जे असतात ते स्वतःचं अन्न काय करतात, स्वतः तयार करतात. याचाच अर्थ दे आर ऑटोट्रॉपिक. बट फंजाय कॅन नॉट प्रिपेअर देअर फूड, स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत, म्हणजेच ते काय आहे तर हेटेरोट्रॉपिक आहेत. लक्षात, म्हणजे या ठिकाणी तिसरा आणि चौथा किंगडम आपल्याला मिळतो जो काय झालेला आहे त्या ठिकाणी फूड प्रिपरेशनच्या आधारानुसार त्या ठिकाणी ते तयार केलेलं आहे, ज्याला काय म्हटलेलं त्या ठिकाणी ऑटोट्रॉप आणि हेटेरोट्रॉप. तर तिसरा किंगडम प्लांटी आणि चौथा फंजाय. आणि मगाशी सांगितलं तर सेल वॉल प्रेझेंट ॲब्सेंटनुसार, तर हे जे बघितलं ते सेल वॉल प्रेझेंट असताना आता सेल वॉल नाही आहे किंवा ॲब्सेंट आहे ते सगळे जे आहेत ऑर्गॅनिझम जे कोणत्या शेवटचा किंगडम ॲनिमलिया याच्यामध्ये घातलेले आहेत. तर या बेसच्या आधारे त्या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे तर आपल्याला या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं त्या ठिकाणी काय केलेलं आहे क्लासिफिकेशन केलं गेलेलं आहे. तुम्हाला इथे या ठिकाणी क्वेश्चन एक विचारलेलं आहे बघा. काय विचारलेलं आहे त्या ठिकाणी की कशा पद्धतीने क्लासिफिकेशन केलं. तर आता आपण त्या ठिकाणी सांगितलं इथं काय विचारलेलं आहे, व्हॉट आर द हिडन सिक्रेट्स ऑफ द किंगडम प्लांटी विच इम्पार्ट दिस ग्रीन फ्रेशनेस टू आर सराउंडिंग. का राहतोय फ्रेशनेस हा, हे एक महत्त्वाचं आहे. आणि दुसरं सांगितलं आहे त्या ठिकाणी हाऊ मच डायव्हर्सिटी इज देअर इन द किंगडम. आता ही जी डायव्हर्सिटी, आता परत प्रश्न आला व्हॉट इज डायव्हर्सिटी, कशाला म्हणतो डायव्हर्सिटी बघा आपण त्या ठिकाणी. तर डायव्हर्सिटी व्हरायटी, कुणामध्ये व्हरायटी आहे त्या ठिकाणी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये. तर ही जी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये व्हरायटी जी आपल्याला पाहायला मिळालेली आहे तेव्हा वेगवेगळे किंगडम्स जे आपण बघितलेले आहेत त्याच्यामध्ये जी व्हरायटी पाहिलेली आहे ती कशाच्या आधारे केली हे तर बघितलं आपण. तर आता आपण फक्त या ठिकाणी आपल्याला धड्याचं नाव दिलेलं आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांटी. तर आता इथं आपण फक्त प्लांट्स जर बघितलं किती प्लांट्स आहेत तो आपल्या आजूबाजूला सराउंडिंगला किती प्लांट आहेत 1 2 3 4
नो, अनकाउंटेबल आहेत, मोजण्यासारखे नाही आहेत त्या ठिकाणी. आणि म्हणूनच जर तुम्ही बघितलं तर त्याच्यातले काही प्लांट्स हे अगदी स्मॉल आहेत, तर काही काय आहेत लार्ज आहेत. म्हणजेच त्यांच्यामध्ये आपल्याला व्हरायटी पाहायला मिळते. बरोबर आहे. मग या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, तर ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी काय आहे किंवा कशा पद्धतीनं त्यांचं ऑर्गनायझेशन केलेलं आहे. जसं आपण म्हणतो घरामध्ये बघा आपण त्या ठिकाणी किंवा आता स्कूलच चालू झालेलं आहे, तर तुम्ही आता 8मधून 9थमध्ये आलात तर तुम्ही तुमच्याच वर्गात आहे त्या 8च्या क्लासमध्ये बसला असतं चाललं नसतं का? नाही, कारण 8च्या क्लासमध्ये 8चा सिलेबस शिकवला जाणार आहे आणि आता तुम्ही 9थला आहे म्हणजे 9चा, तर 8 आणि 9 एकत्र करून चालणार नाही आहेत. त्याच पद्धतीनं स्मॉल प्लांट्स आणि लार्ज प्लांट हे एकाच कॅटेगरीमध्ये बसवून चालणार नाहीत आणि म्हणूनच आपण त्यांचं काय केलं जातं, आपण म्हणण्याच्या अर्थात सायंटिस्टनी काय केलेलं आहे त्याचं क्लासिफिकेशन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. बरोबर आहे. आता हे जे क्लासिफिकेशन जर घेतलात लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये तर सगळ्यात सुरुवातीला पहिलं महत्त्वाचं प्लांट्समध्ये तर सगळ्यात सुरुवातीला महत्त्वाचं कॅरेक्टर्स आपल्याला सांगायला पाहिजे ते म्हणजे कुठलं, तर सगळे प्लांट्स हे ऑटोट्रॉपिकच आहेत. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये सगळे प्लांट्स हे काय आहेत, ऑटोट्रॉपिकच आहेत. हे पहिली गोष्ट. दुसरं, त्यांच्या सगळ्या प्लांट्समध्ये सेल वॉल ही काय आहे त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. तिसरं महत्त्वाचं कॅरेक्टर ते ऑटोट्रॉपिक का आहेत असा जर कोणी क्वेश्चन विचारला तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे का ऑटोट्रॉपिक आहेत, बिकॉज दे प्रिपेअर देअर फूड. मग तेच का ओनली प्लांट्स व्हाय दे प्रिपेअर फूड, का तेच का बाकी फंजाई का करू शकत नाहीत, काय मेन रिझन आहे, तर त्याच्यात एक असं पिगमेंट आहे जे काय करतं ते त्या ठिकाणी फूड प्रोड्यूस करायला त्या ठिकाणी हेल्प करतं. कुठलं सांगितलेलं आहे माहिती आहे सगळ्यांना, क्लोरोफिल. The green plants contain green pigment which is known as chlorophyll. ग्रीन कलरच्या प्लांट्समध्ये काय असतं त्या ठिकाणी क्लोरोफिल नावाचं पिगमेंट असतं. त्याच्या विथ द हेल्प ऑफ दिस क्लोरोफिल द प्लांट्स कॅन प्रिपेअर द फूड. अनदर वन थिंग इज इम्पॉर्टंट, वाय वॉट, इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट, फक्त सूर्यप्रकाशामध्येच वनस्पती स्वतःचा त्या ठिकाणी स्वतः तयार करू शकतात आणि म्हणूनच त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, फोटोसिंथेसिस. ओके, वनस्पती स्वतःचा स्वतः तयार करू शकतात म्हणून त्याला ते काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी फोटोसिंथेसिस असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि मग ह्या फोटोसिंथेसिस प्रोसेसनुसार जे त्या फूड तयार करतात ते फूड त्या फूडवरती अदर जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते त्यावरती डिपेंड आहेत. आणि म्हणून प्लांट्सला आपण असं सुद्धा म्हणू शकतो काय, सो प्लांट्स आर द मेन सोर्स किंवा किंगडम म्हणूया आपण त्या ठिकाणी, किंगडम प्लांटी इज अ मेन सोर्स ऑफ फूड फॉर द ऑल अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. इतर सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम्ससाठी हा काय आहे त्या ठिकाणी मेन सोर्स आहे फूडचा असं त्या ठिकाणी म्हणता येईल. आता यानंतर आपण बघणार आहे काय, तर किंगडम प्लांटी जे आहे याचं क्लासिफिकेशन त्या ठिकाणी कोणत्या आधारे करण्यात आलेलं आहे, कशाच्या बेसवरती त्या ठिकाणी किंगडम प्लांटीचं त्या ठिकाणी क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर चार्ट बघितल्यानंतर तुम्हाला साधारण लक्षात येईल बघा या ठिकाणी काय, तर सगळ्यात पहिला क्रायटेरिया घेतलेला आहे त्या ठिकाणी तो म्हणजे कुठलं, तर पहिली गोष्ट त्याच्यामध्ये कोणकोणते पार्ट्स आहेत, ऑर्गन्स कोणकोणते आहेत हा पहिला कॅरेक्टर त्या ठिकाणी घेतलेला आहे. ओके, कोणकोणते ऑर्गन्स याचाच अर्थ रूट, स्टेम, लिव्स, फ्लावर्स, फ्रूट्स आहेत किंवा नाहीत यानुसार हा पहिला क्रायटेरिया कन्सिडर करण्यात आला क्लासिफिकेशनला. दुसरा त्यानंतर बघितला तो म्हणजे काय, तर वॉटर कंडक्टिंग टिश्यू आणि फूड कंडक्टिंग टिश्यू म्हणजे काय म्हणतो आपण त्या ठिकाणी झायलेम आणि फ्लोएम. ओके, इफ आर प्रेझेंट ऑर नॉट, प्रेझेंट आहेत की अब्सेंट आहेत यानुसार हा दुसरा क्रायटेरिया कन्सिडर करण्यात आला त्या ठिकाणी. त्यानंतर तिसरा क्रायटेरिया धरलेला आहे त्या ठिकाणी तो म्हणजे कुठला, तर सीड्स आहेत का नाही आहेत. ओके, सीड्स आहेत की नाही आहेत, प्रेझेंट और अब्सेंट. आणि चौथं, सीड्स जर असतीलच तर त्यामध्ये त्याच्यावरती काय आहे, द सीड्स आर एनक्लोज इन फ्रूट ऑर नॉट, म्हणजे फ्रूट्समध्ये सीड्स आहेत का सीड्स ओपन आहेत यानुसार क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे. पुन्हा त्याचं जर सीड्स असतील तर त्याच्यामध्ये किती त्या ठिकाणी काय आहेत म्हटलेलं आहे त्या ठिकाणी कॉटिलिडॉन्स आहेत, वन सिंगल कॉटिलिडॉन आहे की डबल कॉटिलिडॉन आहेत. तर या बेसिसवर काय करणार आहे, प्लांट्स आर क्लासिफाईड. आणि मग हे जे क्लासिफिकेशन आहे
बघा या ठिकाणी हे जे क्लासिफिकेशन आहे कुणाचं, किंगडम प्लांटीचं, जे कशामध्ये करण्यात आलेलं त्या ठिकाणी तर क्रिप्टोगॅम्स आणि फेनोरोगॅम्स ह्या दोन काय सांगितलं त्या ठिकाणी क्लासेसमध्ये करण्यात आलेलं आहे. तर हे जे आहे क्लासिफिकेशन हे केलं कोणी महत्त्वाचं आहे, तर कुणी सांगितलेलं आहे बघा, बॉटॅनिस्ट एचर यांनी इन 1883 मध्ये काय करण्यात आलेलं या ठिकाणी, तर याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. हे दोन सब किंगडम्स क्रिप्टोगॅम्स आणि कोण सांगितलं त्या ठिकाणी फेनोरोगॅम्स याच्यामध्ये याचं त्यांनी काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे. आता हे क्लासिफिकेशन कशाच्या आधारे केलेलं आहे आणि पुन्हा त्याचं पुढे कशामध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. ओके, तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर चॅनलला प्लीज लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.